नमस्कार, प्राजक्ता's किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे अगदी झटपट बनणारी आणि खायला एकदम चविष्ट लागणारी अशी उपवासाची थालीपीठ. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया. इथे मी 2 वाटी साबुदाणा 3 पाण्याने स्वच्छ धुवून साबुदाणा बुडेल इतकं पाणी घालून रात्रभर भिजवून घेतला होता. बघू शकताय साबुदाणा छान सुटसुटीत मोकळा झालेला आहे आणि भिजलेला सुद्धा आहे. इथे मी 5 बटाटे उकडून साल काढून थंड करून घेतलेले आहे. इथे हिरवी मिरची आणि जिरे याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. थोडंसं साधं मीठ आणि थोडंसं काळं मीठ घेतलं आहे. काळ्या मिठामुळे आपल्या थालीपीठाला चव छान येते. बघू शकता अगदी कमी प्रमाणात आपण इथे साहित्य वापरणार आहे, पण आपले थालीपीठ एकदम छान होणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण इथे बटाटे किसून घेऊ. म्हणजे काय होतील, बटाटा एकसारखा किसला जाईल आणि त्यामध्ये गुठळ्या राहणार नाही. आपले थालीपीठ आपल्याला करायला सुद्धा सोपे जातील. मी सगळे आलू इथे छान किसून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण साबुदाणा टाकू. हिरवी मिरची आणि जिराची जी पेस्ट केलेली आहे ती सुद्धा आपण टाकून घेऊ. मीठ टाकून घेऊ आणि हे छान असं आता मिक्स करून घेऊ. यामध्ये आता थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ. यामुळे ना पराठ्याला छान टेस्ट येते आणि हे आता परत आपण एकजीव करून घेऊ. बघा इथे मी सगळं मिश्रण एकजीव केलं आहे आणि याचा असा गोळा बनवून ठेवलेला आहे. आता आपण याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवू, म्हणजे आपले पराठे चांगले बनतील. बघा आपला जो आपण पराठ्यासाठी गोळा तयार करून ठेवला होता त्या मिश्रणाचा, ते छान आता भिजलेलं आहे. आता आपण हाताला थोडंसं तेल लावून घेऊ, म्हणजे हाताला चिकटणार नाही. तुम्हाला थालीपीठ जाळं किंवा पातळ कसं हवं त्या हिशोबाने असा यातला एक गोळा काढायचा. बघा याला छान हातावर असं गोल गोल करून घ्यायचं. आता आपण याचे थालीपीठ करून घेऊ. थालीपीठ करायसाठी ना मी इथे एक पॉलिथिन अशी कट करून घेतली आहे. याला आपण थोडासा तेलाचा हात लावू आणि थोडासा असा पाण्याचा हात लावायचा, म्हणजे आपलं थालीपीठ चिकटणार नाही. जास्त पाणी लावायचं नाही. बघा आपण गोळा तयार करून घेतला होता, हा आपण याच्यावर ठेवू आणि असंच पाण्याचा हात लावत लावत एकदम पातळ नाही एकदम जाडसर नाही असं आपण थालीपीठ तयार करून घेऊ. बघा मी इथे छान असं थालीपीठ आपलं थापून घेतलेलं आहे. आता आपण याला भाजून घेऊ. थालीपीठ भाजायसाठी मी इथे नॉनस्टिकचा तवा घेतला आहे. तवा छान आता गरम झालेला आहे. आपण याच्यात तेल टाकून घेऊ. आता आपण आपलं थालीपीठ टाकून घेऊ. बघा पॉलिथिनवर थापलं होतं पण अलगद असं हातावर निघून आलेलं आहे. आता याला आलटी पलटी करून आपण छान दोन्ही साईडने खरपूस भाजून घेऊ. तोपर्यंत आपण बाकीचे थालीपीठ बनवू. पराठ्याच्या साईडने आपण तेल सोडून घेऊ. बघा आपला पराठा खायच्या साईडने छान शेकला गेला आहे. त्याला पलटी करू. आहा बघा किती सुंदर खरपूस असा भाजला गेला आहे. आता याची दुसरी साईड पण आपण छान भाजून घेऊ. बघा आपला पराठा दोन्ही साईडने छान भाजला गेलेला आहे. आपण काढून घेऊ आणि बाकीचे सुद्धा पराठे आपण अशाच प्रकारे भाजून घेऊ. बघू शकताय आपला उपवासाचा असा गरम गरम आणि खमंग पराठा तयार आहे. तुम्ही हा पराठा दह्यासोबत किंवा कुठल्याही उपवासाच्या चटणीसोबत खाऊ शकता. एकदा अशी रेसिपी असा पराठा तुम्ही करून बघा, सगळ्यांनाच खूप आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.